दादा आणि वहिनी यांनी एवढं सहकार्य केलं काय की कोरोना पण दादा आणि वहिनी असे आमच्या मदतीला आले. कोरोना काळात एवढं काही कठीण परिस्थिती होती. माझं म्हणजे आमच्या इथे कळव्याला असताना शिवभोजन थाळी फक्त पहिल्यांदा मिलिंद दादा पाटील यांच्यामुळेच या शिवभोजन थाळी आम्हाला भेटली. दादा आणि वहिनी यांनी एवढं सहकार्य केलं की कडधान्य किंवा धान्य मिळणं तेव्हा शक्य नव्हतं, पण दादांनी आणि वहिनीने एवढं काही सहकार्य केलं की कडधान्य धान्य जे काही माल पाहिजे असेल ते आम्हाला घरपोच भेटत होतं आणि तेवढ्याच रोजचे 600 लोकांना आम्ही जेवण देऊ शकलो त्या पिरियडमध्ये. कोरोना काळामध्ये जेव्हा वेळ आली अशी की माझ्या नवऱ्याला हॉस्पिटलमध्ये ठेवलेलं होतं वेळ आणि अचानक ह्यांना कोरोना झाला आणि आम्हाला तात्काळ हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि अक्षरशः म्हणजे काहीच हेच नव्हता, वेळच नव्हता, अवधी नव्हती कोणाला सांगावं काय. पण दादा आणि वहिनी असे आमच्या मदतीला आले आणि त्यावेळेला अशी कंडिशन होती की दादांना बोलणंच शक्य नव्हतं आणि वहिनींचाही आवाज खूप बसल्यासारखा झालेला होता. इव्हन बोलता येत नव्हतं तरी त्यांनी मायने एवढंच सांगितलं, घाबरू नका, आम्ही आहोत ना. माझ्याकडे जे मंगळसूत्र आहे जे मी मोठ्या दिमाखाने करते ते फक्त त्यांच्यामुळेच. करोना काळामध्ये स्वतःच्या मुलीला घेऊन बिल्डिंग मधल्या लोकांचे टेम्परेचर चेक करण्याची हिंमत फक्त दादाच करू शकतात. आम्ही म्हणजे अचंबित झालो की साक्षी पण त्यांच्या जोडीला येऊन आमचं टेम्परेचर चेक करते. असं कोण म्हणजे आपल्या मुलीला एवढ्या याच्यामध्ये पण घालून येऊन काम करणं हे दादाच करू शकतात. आमची शान आहे, आमचा मान आहे. मिलिंद दादा आमची जान आहे. कलवा में साबिरा चौल थी, वहाँ पर एक सोनी आजी बहुत बूढ़ी औरत थी, उसके बच्चे वगैरह कोई नहीं थे। वो हमेशा मुझे बुलाती थी, हम कभी कभी उसके पास जाते थे। वो मुझे हमेशा मिलिंद दादा का नाम लेके बोलती थी, ये दुनिया में मेरा कोई नहीं है, लेकिन मुझे कभी भी पैसे की हेल्प चाहिए, मुझे मंथली पैसे देते, मेरा राशन भर के देते, हमेशा वो दादा का नाम निकालती थी कि वो मुझे बहुत सपोर्ट करते।